केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायदा लागू केल्याने राज्यात लवकरच या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून कायद्यानुसार लाभ न मिळू शकणारी विभागातील सुमारे 15,58,994 शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत। देशातील 80 कोटी जनतेला अन्नाची सुरक्षा देणारा ऐतिहासिक कायदा नुकताच लोकसभेत मंजूर करण्यात आला। या कायद्यामुळे शहरातील 50% नागरिकांना आणि ग्रामीण भागातील किमान 70% नागरिकांना रास्त दराने धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। यामुळे आता सध्या अस्तित्वात असलेल्या 4,44,000 शुभ्र शिधापत्रिका आणि सुमारे 11,14,000 एपीएल म्हणजे केसरी शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे। शासनाच्या वतीने सध्या शुभ्र कार्ड वगळता अंत्योदय, अन्नपूर्णा, बीपीएल आणि एपीएलच्या ग्राहकांना कमी जास्त प्रमाणात धान्य पुरवठा करण्यात येतो। केंद्राच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार अंत्योदय, अन्नपूर्णा, बीपीएलच्या सर्व ग्राहकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रामुख्याने एपीएलच्या शिधापत्रिकांमधील 11,14,000 लाभार्थी वगळण्यात येणार आहे। यासाठी मागील वर्षभरात ज्या ग्राहकांनी आपल्या शिधापत्रिकेवर धान्य उचलले नाही अशा लाभार्थ्यांना सुरुवातीला वगळण्यात येणार आहे। एपीएलचे धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण 40% पेक्षा अधिक आहे।